विठ्ठलाच्या पायावर हे दोन खड्डे का पडलेले आहेत? हे खड्डे मानवनिर्मित नाहीत, तर यामागे एक मोठा चमत्कार आहे। मुक्तकेशी नावाची एक सुंदर दासी पंढरपुरात राहत होती। दरवर्षीप्रमाणे सर्व वारकरी नामाचा गजर करत पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला जात होते। एकदा तिने त्या सर्व वारकऱ्यांकडे पाहिले आणि विचारले, एवढा नामाचा गजर करत तुम्ही कुठे चालला आहात? तेव्हा वारकऱ्यांनी सांगितले, आम्ही पंढरपुराचा राजा पांडुरंगाला भेटायला चाललो आहोत। तिने परत विचारले, तुमचा पांडुरंग कसा दिसतो? त्यावर वारकरी म्हणाले, आमचा पांडुरंग लोण्यासारखा मऊ व सुंदर आहे। हे ऐकून मुक्तकेशीलाही पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली, पण पंढरपुरात गेल्यावर तिला विठ्ठल पाषाणाचा दिसला। यावर तिने वारकऱ्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले। मंदिरात जाऊन तिने आपली दोन्ही बोटे विठ्ठलाच्या पायावर ठेवून जोरात दाबली आणि एक मोठा चमत्कार झाला। तिची दोन्ही बोटे देवाच्या पायात रोतली गेली आणि नंतर तिला समजले की हा देव पाषाणाचा नसून साक्षात चैतन्य आहे। तेव्हापासून विठ्ठलाच्या पायावर त्या दोन बोटांचे निशाण कायमचे उमटलेले आहे, जे आजही पंढरपुरात जाऊन दर्शन घेताना तुम्ही बघू शकता। तर असा आहे आपला लाडका पांडुरंग। बाकी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा।